छोटे मोठे इश्यूज आहेत ते सॉल्व होतील हळूहळू. बाकी ऑइल लीक वगैरेचं असं काही इश्यू नाही आहे. माझ्यामध्ये एक हा जो वॉटर पंप आहे तो एक मला रिप्लेस करायचा आहे, कारण तो थोडासा लीक तिथून थोडंसं लीक होत होतं. तर त्याचा मी पार्ट मागवला आहे, तो आला की तो रिप्लेस होईलच. बाकी ओव्हरऑल बाईक खूप जास्त कम्फर्टेबल आहे. आणि हो, आपल्या एक्सप्रेस 210मध्ये तुम्हाला ट्यूबलेस टायर नाही बघायला मिळत, कारण ही प्रॉपर ऑफ रोडिंग बाईक आहे. तर त्यामध्ये जर तुम्ही ॲलॉय लावले, ॲलॉय लवकर तुटण्याचे चान्सेस असतात आणि ॲलॉय खूप जास्त महाग येतात. सो जर ॲलॉय लावले आणि ऑफ रोडिंगला जर तुम्ही गेलात तर ते डॅमेज होण्याचे चान्सेस खूप जास्तच आहेत. आणि खूप जणं बोलतात की बिल्ड क्वालिटी खूप खराब आहे. सो मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही बिल्ड क्वालिटीचं बोलत असाल ना, तर यामध्ये अशा काही गोष्टी दिल्या आहेत ज्या ॲक्च्युली तुटायसाठीच बनवल्या आहेत. सो तुम्ही ते तुटल्यानंतर तुम्ही ते रिप्लेस करू शकता, जेणेकरून बाकीच्या पार्ट्सवरती तेवढा डॅमेज नाही आला पाहिजे, म्हणून या गोष्टी दिलेल्या आहेत. सो जर ऑफ रोडिंगच्या बाईक्स बघता तर त्यामध्ये या टाईपचे जरा सीन असतात. सो हे तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा. आणि आत्ता मी सध्या आलेलो इथे येऊरमध्ये, ठाण्यातच आहे. आणि इथे एक ऑफ रोडिंग पॅच होता पण सध्या आता तिकडचं रोडचं काम करून तो सरळ केला आहे, नाही तर मी या रोडसाठीच आलो होतो ॲक्च्युली, पण तो मला काय मिळाला नाही. सो यस, दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा. एक्सप्रेस 210बद्दल जर तुम्हाला काही व्हिडिओज अजून अशा हवे असतील तर पेजला नक्की फॉलो करून ही व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा, ज्याला नवीन बाईक घ्यायची आहे 2026मध्ये जो प्लॅन करतो आहे. ठीक आहे, फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.